So, good morning, all of you. Sound off. My voice is clear now. Please tell me. Okay. Now, in this particular lecture, we have to next point we have to discuss, that is the effects of change in frequency. Okay. So, let's talk about what is the effect if the frequency changes. आपण हा पॉइंट काल डिस्कस केलेला आहे. ओके. त्यामध्ये जर तुमची फ्रिक्वेन्सी चेंज झाली, तुमच्या पर्टिक्युलर पॉवर सिस्टीम मधली जर समजा तुमची फ्रिक्वेन्सी चेंज झाली, तर तुमच्या पर्टिक्युलर डिव्हाइसेस मध्ये काय इफेक्ट पडतो? व्हॉट इज द इफेक्ट इन युअर डिव्हाइसेस विच आर कनेक्टेड इन अ लोड साइड इन द युअर सिस्टीम if the frequency changes, if the frequency decreases or increases. आता चेंज म्हणलं फ्रिक्वेन्सीचं, तर ती पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी तुमची चेंजही होऊ शकते, मीन्स इट इन्क्रीजेस और डिक्रीजेस, कमीही होते आणि जास्तही होते. बट व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ युअर चेंजिंग द फ्रिक्वेन्सी? दॅट इज द प्लस और मायनस 5%. ओके, दॅट इज द पर्सेंटेज ऑफ युअर फ्रिक्वेन्सी. आपण असंच ट्राय करू. ओके, तुमचं ते स्क्रीन जी आहे, कारण जर आपण बॅक घेतलं तर त्यांना ती स्क्रीन दिसत नाही. ओके, अंडरस्टँड गेटिंग दिस पॉइंट? इफेक्ट्स ऑफ चेंज इन फ्रिक्वेन्सी. Number of devices in your power plant or power system is connected across the particular generating station or transformer or substation. Substation ला तुम्ही number of devices तुमचे particular connect केलेले आहेत. ओके, by using the ग्रिड. आता ह्याचा नुसता इफेक्ट पर्टिक्युलर तुमच्या जे काही इंडक्टिव्ह डिव्हाइसेस आहेत, ओके, म्हणजे ज्या पर्टिक्युलर डिव्हाइसेस मध्ये मी काल सांगितलं की प्रत्येक डिव्हाइसेस मध्ये आपण वाइंडिंग कन्सिस्ट केलेली आहे किंवा वाइंडिंग ही असते त्या ठिकाणी. कुठलाही डिव्हाइस घ्या, मग ट्रान्सफॉर्मर घ्या, रेफ्रिजरेशन सिस्टीम घ्या, किंवा पर्टिक्युलर तुमचा एसी कन्सिडर करा, फॅन, ओके, कूलरची मोटर असेल. एव्हरी डिव्हाइसेस कन्सिस्ट द वाइंडिंग, अँड वाइंडिंग आली म्हणजे त्या ठिकाणी काय आला? इंडक्टन्स आला. आणि त्या इंडक्टन्स वर ड्यू टू द चेंजिंग इन फ्रिक्वेन्सी देर इज अ लार्ज डिस्टर्बन्स और लार्ज इफेक्ट ऑन युअर डिव्हाइसेस. त्यामुळं त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा डायरेक्टली तुमच्या इंडक्टन्सवर इफेक्ट पडतो आणि तुमचा जो डिव्हाइस आहे, दॅट पर्टिक्युलर डिव्हाइसेस आर कंटिन्युअसली डिस्टर्बिंग अँड स्टार्ट्स टू बर्न आउट. हिस्टेरिसिस लॉसेस म्हणा किंवा एडी करंट लॉसेस, हे जे दोन लॉसेस आहेत ते टोटली डिपेंड कशावर आहेत? तुमच्या फ्रिक्वेन्सीवर. ओके, लक्षात येते? मग ह्या पर्टिक्युलर स्लाइड मध्ये सुद्धा आपण हेच बघितलेलं आहे. ज्या वेळेस तुमची फ्रिक्वेन्सी, लेट्स सी हियर, दिस इज द पॉइंट रिगार्डिंग टू युअर, इफ द फ्रिक्वेन्सी चेंजेस, ओके, फ्रिक्वेन्सी चेंजेस देअर, देअर इज अ डिस्टर्बन्स इन युअर आउटपुट साइड ऑल्सो. तुमच्या पर्टिक्युलर मोटरचं जे काही आउटपुट आहे ते पर्टिक्युलर आउटपुट म्हणजे तुम्हाला प्रॉपर स्पीड भेटणार नाही. ओके, किंवा पर्टिक्युलर तुमच्या मोटरमध्ये तुम्ही जे मोटर वापरताय त्याचं प्रॉपर आउटपुट भेटणार आहे. म्हणजे समजा आपण understand this one? Please tell me. Getting this point? ओके, आहेत, प्रेझेंट आहेत, आपला आवाज चाललाय त्यांच्याकडे. आणि भीती आहे रे, हे कसं आहे, जनरली घाबरल्यासारखं होतं जनरल. जर समजा इकडं
तुम्ही आहेत का नाही, कारण 2 ठिकाणी बसलेत आता विद्यार्थी. एक काही ऑफलाईनला आहेत, ऑफलाईनला काय सांगू शकतात ते बिचारे, ऑनलाईनचं आपलं सांगू शकत नाहीत, आलंय का नाही, चाललाय का नाही व्हॉइस. ओके, सारखं चेक करावं लागतंय, सारखं विचारावं लागतंय त्यांना, आणि लवकर रिप्लाय द्या. ओके, तुमचा जेवढा लवकर रिप्लाय येईल तेवढं पर्टिक्युलर आपण त्याला रिटर्न त्यावर कन्व्हर्सेशन म्हणा किंवा कम्युनिकेशन करू शकतो. ओके, सो इन दिस पर्टिक्युलर स्लाइड, किंवा आपण जे काल डिस्कस केलं, ही सुद्धा स्लाइड आपण डिस्कस केलेली होती काल. ओके, फक्त ही स्लाइड दाखवलेली नव्हती, बट लॉट ऑफ डिस्कशन्स आर कॅरिड आउट इन द यस्टरडेज क्लास. म्हणजे काय इफेक्ट होतो, सिम्पल, मी जसं सांगितलं, फ्रिक्वेन्सी चेंज झाली तर त्यामध्ये काय होणार आहे तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये, सिम्पली हिस्टेरिसिस लॉसेस, एडी करंट लॉसेस इन्क्रीज होणार आहेत, हीट वाढणार आहे, हीट वाढल्यामुळे तुमच्या वाइंडिंग मधलं इन्सुलेशन बर्न होणार आहे, आणि आफ्टर दॅट वन दॅट पर्टिक्युलर इक्विपमेंट स्टार्ट्स टू बर्निंग आउट अँड टोटली आउट ऑफ सर्व्हिस. ओके, तो जाणार आहे. ओके, दॅट इज द इफेक्ट, कम्प्लिटली चेंज इन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा चेंज झाल्यामुळं जो काही इफेक्ट तुमच्या पॉवर सिस्टीम मध्ये पडणार आहे तो इफेक्ट. ओके, सो लेट्स नेक्स्ट आहे आता तुमचं पर्टिक्युलर मेन जो पार्ट आहे तुमच्या ओव्हरऑल सिस्टीमचा, दॅट इज नथिंग बट युअर टर्बाइन स्पीड गव्हर्निंग सिस्टीम इज देअर. ओके, ह्यामध्ये बघा आता मेन जो पार्ट आहे तुमचा. ओके, मी काल सांगितलं कोणकोणत्या मेथड्स आहेत रे. हा, टेल मी व्हॉट आर द मेथड्स, फॉर कंट्रोलिंग द फ्रिक्वेन्सी. हा, ऑनलाईन स्टुडंट्स, टेल मी, flat frequency control, parallel frequency control, and tie line frequency control, and which method is efficient there? Tell me. That is the tie line control system is the more efficient, more adaptive controlling method is there. Okay, हे आपण काल बघितलेलं होतं. हा, करेक्ट आहे, दॅट इज द टाय लाईन कंट्रोल सिस्टीम. फक्त आपण कंट्रोलिंग मेथड बघितली, पण ती कंट्रोल करण्याची जी काही पद्धत आहे, ओके, कसं कंट्रोल होतं. काल क्वेश्चन पडला होता मॅक्झिमम जणांना की सर फक्त कंट्रोलिंग मेथडचे नावं सांगितलात तुम्ही आणि ऍक्च्युअल पॉवर प्लांट तुम्ही एक ऑन ठेवलात, किंवा दुसऱ्या मेथड मध्ये दोन्ही ऑन ठेवलात, तिसऱ्या मेथड मध्ये तुम्ही रिॲक्टन्स ऍड केलात तिथं, पण कंट्रोल कसं झालं, तिथं फ्रिक्वेन्सी कशी चेंज झाली, हेच आपल्याला पर्टिक्युलर आज बघायचं आहे. दॅट इज नथिंग बट युअर गव्हर्निंग सिस्टीम, टर्बाइन स्पीड गव्हर्निंग सिस्टीम इज देअर. लक्षात घ्या, जर समजा तुम्हाला फ्रिक्वेन्सी चेंज करायची असेल तर दॅट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर टर्बाइन स्पीड. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अ सिंक्रोनस स्पीड और सिंपल स्पीड? काय आहे सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला? काय सगळ्यांना माहित आहे सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला? टेल मी, आहे का, माहित आहे का जनरल? गेटिंग दिस पॉइंट? हा, सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला 120f/p. ओके, तुम्ही पर्टिक्युलर आन्सर बघा, चेक करा. ओके, ऑफलाईन स्टुडंट्स आन्सर तुमचे चेक करणार आहेत आता. ओके, जे ऑनलाईन स्टुडंट आन्सर देणार आहेत ऑनलाईन, त्यांना पर्टिक्युलर तुमचे आन्सर्स दिसत आहेत तिकडं. ओके, तर त्यामुळे चुकीचा आन्सर देऊ नका. ओके, लेट्स सी हिअर. तुमच्या पर्टिक्युलर मी एकटा नाहीये आता आन्सर चेक करण्यासाठी, भरपूर स्टुडंट्स बसले तिथं. ओके, तर 120f/p म्हणजे काय, त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय लक्षात येतो, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर स्पीड. मीन्स इफ द फ्रिक्वेन्सी चेंजेस, टर्बाइन स्पीड ऑफ युअर जनरेटर इज चेंजेस. म्हणजे स्पीड जर चेंज केला तर फ्रिक्वेन्सी मध्ये काहीतरी इफेक्ट पडतो. कमी करायची असेल फ्रिक्वेन्सी तर स्पीड कमी करा, जर जास्त करायची असेल तर जास्त इन्क्रीज. ओके, मग आपल्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये काय होतं, टर्बाइन स्पीड गव्हर्निंग सिस्टीम मीन्स in that particular governing system, that governance, okay, governing means it is governance काय रे, तो काय करतो, लक्ष ठेवतो जनरली. ओके, गव्हर्निंग मीन्स लक्ष ठेवणे, की तुमची स्पीड जास्त झाली तर त्याला कमी करणे, ओके, आणि कमी असेल तर त्याला वाढवणे. म्हणजे दोन्ही पर्टिक्युलर कामं तुमचा गव्हर्निंग सिस्टीम करते आपली. मीन्स जर समजा गव्हर्निंग इज नथिंग बट मेंटेनिंग द कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी. गव्हर्निंग मीन्स इट इज अ मेंटेनिंग द फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. जर ती कमी असेल फ्रिक्वेन्सी, हा,
जर ती पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला ती काय करणार आहे, वाढवणार आहे. जर फ्रिक्वेन्सी जास्त झाली तर त्या फ्रिक्वेन्सीला पर्टिक्युलर कमी करणार आहे. मीन्स गव्हर्निंग मेंटेनिंग द फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट इन युअर सिस्टीम. ही जी सिस्टीम आहे टर्बाइन स्पीड गव्हर्निंग सिस्टीम, जी तुम्ही स्लाइड बघताय ओके, किंवा त्याची जी डायग्राम बघताय, त्यामध्ये पर्टिक्युलर आपल्याला ही सिस्टीम कशासाठी वापरली जाते, यू शुड हॅव टू गव्हर्निंग दॅट पर्टिक्युलर ओव्हरऑल फ्रिक्वेन्सी ऑफ युअर सिस्टीम. मग ती कशी कंट्रोल होते, कसं पर्टिक्युलर आपण त्याला आउटपुट देतो जनरली, ते आता वन बाय वन बघू. ओके, लुक ॲट हिअर. ओके, कर्सर दिसतोय सगळ्यांना? प्लीज टेल मी. हा, ऑनलाईन स्टुडंट्सना कर्सर दिसतोय का या फिगर मधला? दिसतोय? ओके. तर ह्या पर्टिक्युलर गव्हर्निंग सिस्टीमचे आपण 4 पार्ट्स केलेले आहेत. ओके, जे बोल्ड किंवा हायलाइट नोटेशन मध्ये आपण तिथं दाखवलेले सुद्धा आहेत. ओके, फर्स्ट पार्ट आहे तुमच्या गव्हर्निंग सिस्टीमचा, दॅट इज नथिंग बट युअर स्पीड चेंजर. ओके, हा जो एवढा पार्ट आहे तो पर्टिक्युलर पार्ट म्हणजे काय, तुमचा स्पीड चेंजर इज देअर. बाय युजिंग दिस पार्ट, दॅट पर्टिक्युलर स्पीड ऑफ युअर टर्बाइन, लक्षात ठेवा स्पीड कोणाची कंट्रोल करायची, टर्बाइनची. ओके, टर्बाइन हा कोणाला कनेक्ट केलाय, जनरेटरला. लक्षात येते, थर्मल पॉवर प्लांट. टर्बाइन कुठं कनेक्ट केलाय, जनरेटरला. स्पीड कोणाची चेंज करायची, टर्बाइनची. स्पीड चेंज झाली टर्बाइनची, गव्हर्नर जनरेटरला पर्टिक्युलर कनेक्ट केला तुम्ही, त्यामुळे तुमची फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि ती फ्रिक्वेन्सी कुठं जाणार आहे, इलेक्ट्रिकल सप्लाय. तुम्ही जे लोड तुम्ही सप्लाय करणार आहेत ना पुढं आउटपुटला, ती फ्रिक्वेन्सी लोडला जाणार. म्हणजे सिस्टीम लक्षात आली आता की कशी कनेक्ट केलेली आहे. इनपुट म्हणजे काय, तुमचं जे काही स्पीड चेंजर आहे किंवा टर्बाइन, आणि आउटपुटला तुमची इलेक्ट्रिसिटी जी की कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीची असते. ओके, सो फर्स्ट पार्ट इज युअर स्पीड चेंजर. ओके, लक्षात येत आहे. आता ह्या पर्टिक्युलर स्पीड चेंजर मध्ये दॅट स्पीड चेंजर मूव्ज अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शन. हा जो स्पीड चेंजर आहे तो पर्टिक्युलर 2 डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो. एक असेल तुमची अपवर्ड डायरेक्शन, दुसरी असेल तुमची डाऊनवर्ड डायरेक्शन. लक्षात येत आहे, समजतं जनरली. मीन्स दिस पर्टिक्युलर पिव्होट, ओके, ह्याला आपण काय म्हणाल, पिव्होट. इट लोअर साइड, ओके, लोअर म्हणजे काय, डिक्रीज होणे, खाली जाणे, आणि दॅट इज द रेज. ओके, राईज. लक्षात येते, समजतंय. वन बाय वन आपण ऑपरेशन बघणार आहे त्याचं कंबाईनली. मी फक्त पार्टचं एक्सप्लेनेशन करतोय. जे कोणते पार्ट तुमचे तुम्ही यूज करणार आहेत त्या पर्टिक्युलर पार्टचं डिस्क्रिप्शन, कन्स्ट्रक्शन बघणार आहेत आपण. नंतर त्याचं ऑपरेशन. ही मेथड आहे शिकण्याची, जनरली मेथड आहे. कधी डायग्राम जर तुम्ही बघत असताल, लक्षात ठेवायचं, कधी पर्टिक्युलर डायग्राम स्टडी करत असताना त्याचे कन्स्ट्रक्शन पार्ट्स बघायचे कोणकोणते आहेत. पार्ट जर लक्षात आले तर त्याचं वर्किंग जर तुम्ही त्या पार्ट नुसार जर मांडत गेलात ना, कम्प्लीट मशीनची वर्किंग तुमची तयार होते तिथे. लक्षात येते, ही एक मेथड आहे. सेकंड आहे दॅट इज नथिंग बट युअर फायबॉल, सेकंड आहे तुमचं लिंकेज मेकॅनिझम. म्हणजे ह्या स्पीड चेंजरच्या सोबत दिस इज द लिंकेज मेकॅनिझम इज प्रोव्हाइडेड देअर. मी जो कर्सर रोटेट करतोय किंवा फिरवतोय, ओके, तो कसा फिरवतोय बघा, दॅट इज ए, बी, सी, डी अँड ई. ओके, हे काय आहेत, दॅट इज द लिंकेजेस आर देअर. लिंक केलेले आहेत बघा, 2 पार्ट पर्टिक्युलर लिंक केलेले आहेत. दॅट इज द, जसं तुम्ही एखादी सायकलची चेन बघताय का, सायकलची चेन माहितीये कशी लिंक केलेली असते जनरली. ओके, म्हणजे काय, इट इज अ फॉर्मेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर चेन ऑल्सो. लुकिंग ऍट दॅट, समजतंय. म्हणजे काय, ती एका चेन सारखी लिंक केलेली आहे आणि तिथूनच पर्टिक्युलर 2 आउटपुट काढलेले आहेत बाहेर. ओके, लुक ऍट दिस वन ऑल्सो अँड दिस. मग हे लिंकेज मेकॅनिझम काय होतं, ज्यावेळेस तुमचा पर्टिक्युलर स्पीड चेंजरची मुवमेंट होते. समजा हा पर्टिक्युलर स्पीड चेंजर तुमचा लोअर साईडला आला, ओके, डाऊनवर्ड साईडला आपण ह्याला मूव्ह केलं. डाऊनवर्ड साईडला मूव्ह केल्यामुळं हा जो ए पॉइंट आहे तो पर्टिक्युलर पॉइंट काय होईल, डाऊन होईल. ओके, जर समजा एक बाजू तुमची पर्टिक्युलर जो ए पॉइंट आहे तो जर डाऊन येत असेल तर त्याचा जो काही लिंक केलेला पुढचा पार्ट आहे तो कुठे जाणार आहे, अप्पर साईडला. लुक ॲट हिअर दिस वन.
सी इज देअर, गोज ऑन अपर साइड. लक्षात येते, समजते जनरल. आणि त्याच पर्टिक्युलर केसला बी साइड सुद्धा अप्पर जाणार, कारण ए साइड तुमची काय होणार आहे, डाऊनवर्ड होणार. ओके, ए पॉइंट डाऊन झाला तर बी पॉइंट काय होतोय, अपवर्ड होतोय. नेक्स्ट तसंच पर्टिक्युलर ह्यामध्ये सुद्धा फॉर्मेशन भेटणार आहे तुम्हाला, अपवर्ड डाऊनवर्ड मुवमेंट होणार आहे याची, लिंकेज मेकॅनिझम. ह्याचं काय काम आहे माहितीये का, जर तुमच्या स्पीड चेंजर मध्ये तुम्ही जर एक मुवमेंट देत असताल, एक अपवर्ड आणि एक डायरेक्शन डाऊनवर्ड साइडची मुवमेंट जर तुम्ही देत असताल, तर त्याच मुवमेंटला फक्त पुढे पास करायचं काम तो करतो. कोण करतो, लिंकेज मेकॅनिझम. जर तुम्ही अपवर्ड किंवा डाऊनवर्ड मुवमेंट केलात स्पीड चेंजरची, ओके, तर त्या ठिकाणी तो लिंकेज मेकॅनिझम काय करतोय, त्याची जी काही मेकॅनिकल एनर्जी आहे तो पुढे पास करतोय. आणि त्यामुळे काय चेंजेस होणार आहेत, इट स्टार्ट्स टू अपवर्ड अँड डाऊनवर्ड, बट इट इज इन अ अपोजिट मॅनर. जर तुम्ही डाऊनवर्ड केलात ए पॉइंटला, तर बी पॉइंट ऑब्व्हियसली काय होणार आहे, अपवर्ड साइडला मूव्ह होणार आहे. ओके, लक्षात येते. नेक्स्ट आहे आता बघा, दॅट इज द फ्लायबॉल स्पीड गव्हर्नर इज देअर. ओके, what is the flyball speed governor is there? This particular flyballs are used here. Okay, बघा हे आहेत तुमचे फ्लायबॉल्स. 4 फ्लायबॉल्स आपण यूज केलेले आहेत आणि सेंटरला स्प्रिंग यूज केलेली आहे. जर समजा मी पर्टिक्युलर हा जो ए पॉइंट मी डाऊनवर्ड साइडला मूव्ह केला, तर बी पॉइंट काय होणार आहे, अपवर्ड साइडला मूव्ह होणार आहे. त्यामुळं तुमचे जे हे पर्टिक्युलर स्प्रिंग आहे, ओके, ती स्प्रिंग काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. वरचं प्रेशर रिलीज केलं स्प्रिंगच्या, म्हणजे तुमचा जो स्क्वेअर होता तो पर्टिक्युलर स्क्वेअर काय होणार आहे, तुमचा कॉन्ट्रॅक्ट होणार. लक्षात येते. जर समजा तो वरून जर तुम्ही प्रेशर दिलात, तर हे जे पॉइंट्स आहेत ते काय होते, तो हॉरिझॉन्टली मूव्ह होतात. लक्षात येते, हे पॉइंट किंवा स्प्रिंग तुमची काय होते, एक्सपांड होते वरून जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलात तर. समजतंय, म्हणजे तुम्ही बी पॉइंटला प्रेशर अप्लाय करताय का, आता नाही, तुम्ही काय करताय, प्रेशर रिलीज करताय. रिलीज केल्यामुळं हे जे फ्लायबॉल्स आहेत किंवा हे जे वेट्स आहेत, ते पर्टिक्युलर वेट्स तुमचे काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, स्प्रिंग कॉन्ट्रॅक्ट होते आणि त्या पर्टिक्युलर ओव्हरऑल स्क्वेअरची हाईट काय होते, इन्क्रीज होते. ही काय होते, इन्क्रीज होते जनरली, ते अपवर्ड साइडला मूव्ह होतं. आता जर समजा पर्टिक्युलर, आता हे जे पॉइंट आहेत ते पर्टिक्युलर पॉइंट तुमचे कुठं कनेक्ट केलेले आहेत, बी पॉइंटला. त्यामुळं ह्या पर्टिक्युलर स्प्रिंगचं किंवा this particular spring or this particular point is there. Okay, तिथं काय केलं ते, हा, इट डज नॉट रोटेट इज देअर. आता त्यांनी ते सांगितलंय पर्टिक्युलर, तिथं रोटेशन होत नाही म्हणणार, फक्त काय होणार, तिथं अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये मुवमेंट होणार. मुवमेंट झाल्यामुळं हा बी पॉइंट काय होतोय, अप होतोय. सी पॉइंट सुद्धा काय होतोय, अप होतोय. पण त्याच केसमध्ये अपोजिट डायरेक्शन मध्ये काय होणार आहे, आता what is the function of D, what is the changes in point D, तो काय होईल, that is downward. Okay, D point काय होतोय रे, tell me, if the C point getting upward direction, then D point, tell me online students, that is downward. Okay, लक्षात येतोय. Okay, that is the डाऊनवर्ड मुवमेंट इज देअर. ओके, आता मला सांगा, त्या पर्टिक्युलर पॉइंट मध्ये तो पॉइंट जो डाऊनवर्ड आहे त्याला तुम्ही काय कनेक्ट केला, तो दिस पर्टिक्युलर पिव्होट इज देअर. ओके, एक पर्टिक्युलर आपण स्ट्रिप तिथं कनेक्ट केलेली आहे डी पॉइंटला. लक्षात येते, दॅट इज द स्ट्रिप इज देअर. पण ही जी स्ट्रिप आहे ती कुठं कनेक्ट केलेली आहे, तुमचा नेक्स्ट पार्ट आहे हायड्रॉलिक एम्प्लिफायर इज देअर. हा एम्प्लिफायर काय करतोय, when this hydraulic amplifier is used to amplify the pressure. लक्षात येते, इथं काय आहे, एक हाय प्रेशर ऑइल तुम्ही पर्टिक्युलर इथं काय केलंय, प्लेस केलेला आहे, स्टोअर केलेला आहे. आणि ह्या एम्प्लिफायरचं काम काय आहे, प्रेशर वाढवणे. ओके, एम्प्लिफाय करणे. हायड्रॉलिक म्हणजे काय, पर्टिक्युलर आपण एक लिक्विड टाईप, हायड्रॉलिक मीन्स लिक्विड, आणि प्रेशर म्हणजे काय किंवा एम्प्लिफायर म्हणजे काय, त्या प्रेशरला एम्प्लिफाय करणे किंवा डिक्रीजही करतो तो जनरली काही केसमध्ये. आपण कन्सिडर करू एम्प्लिफायर.
मला सांगा आता ज्या वेळेस पर्टिक्युलर तुमचं ऑइल, आता हे काय आहे तुमचं इनपुट आहे, हायड्रॉलिक अँप्लिफायरला तुम्ही ऑइल द्यावं लागेल ना इनपुट साइडला, दॅट इज द इनपुट इज देअर. हाय प्रेशर इनपुट जर समजा ऑइल तुम्ही ह्या ठिकाणी प्लेस केलात किंवा इन्सर्ट केला, आता काय झालंय, पिस्टन तुमचा किंवा स्ट्रिप तुमची काय झाली आहे, डाऊनवर्ड साइडला मुवमेंट झालेली आहे पिस्टनची. ओके, किंवा पर्टिक्युलर ह्या स्ट्रिपची डाऊनवर्ड साइडला मुवमेंट झालेली आहे. मीन्स हा जो पर्टिक्युलर एरिया आहे तो काय होतोय, क्लोज होतोय. तो काय होतोय, पर्टिक्युलर क्लोज होतोय. म्हणजे बाहेरचं जे काही हाय प्रेशर ऑइल आहे ते पर्टिक्युलर ह्यामध्ये येऊ शकेल का, ड्यू टू दिस पर्टिक्युलर मुवमेंट. समजतंय, लक्षात येते नंतर. आता मला सांगा, मॅक्झिमम प्रेशर ऑइल जर समजा ह्या ठिकाणी आलं नाही तर तुमचा हा जो पिस्टन आहे ह्या पर्टिक्युलर प्रेशरवर त्याची मुवमेंट होणार आहे. जर प्रेशर जास्त असेल तर मेन पिस्टन तुमचा कुठं मूव्ह होईल सांगा, मेन पिस्टन तुमचा कुठं मूव्ह होईल. जर प्रेशर ह्या पर्टिक्युलर हायड्रॉलिक अँप्लिफायरचं जास्त असेल तर दिस पर्टिक्युलर प्रेशर इज गोईंग मॅक्झिमम. मग त्यावेळेस काय होईल, आता बघा इथं पर्टिक्युलर प्रेशर तुमचं काय होणार आहे, मॅक्झिमम होणार. ओके, दॅट पर्टिक्युलर प्रेशर इज टू बी मॅक्झिमम अँड पिस्टन स्टार्ट्स टू डिक्रीजिंग. ओके, ड्यू टू द प्रेशर तुम्ही वरून अप्लाय करताय आता, लक्षात येते. आणि प्रेशर पर्टिक्युलर तुमचं काय होणार आहे, त्या मेन पिस्टनवर तुम्ही काय करताय, प्रेशर अप्लाय करताय, लक्षात येते. आणि प्रेशर अप्लाय केल्यामुळे पण ते जास्त आहे का, नाही. का नाहीये, कारण तुम्ही जी स्ट्रिप कनेक्ट केलेली आहे त्या पर्टिक्युलर स्ट्रिप कनेक्ट केल्यामुळं हाय प्रेशर ऑइल तुमचं इन्सर्ट होणार नाहीये इथं. त्यामुळे प्रेशर कसा आहे आता, कमी आहे. कमी असल्यामुळं तुम्हाला आता पर्टिक्युलर जर प्रेशर कमी असेल तर त्या ठिकाणी तुमची जी मुवमेंट आहे ती पर्टिक्युलर मुवमेंट तुमची काय होणार आहे इथं बघा. हा जो पर्टिक्युलर एरो आहे बघा, ई पॉइंट, लुक ॲट हिअर. हा ई पॉइंट तुमच्या मेन पिस्टनला कनेक्ट केलाय आणि वर हा एरो इथं कनेक्ट केलेला आहे. ओके, दिस इज द सिंपल स्टीम फ्रॉम अ बॉयलर, दॅट इज द इनपुट ऑफ युअर स्ट्रीम अँड टू द टर्बाइन. म्हणजे हा एक पाईप आहे सिंपल. तो काय करतोय, बॉयलर कडून स्टीम जनरेट झालेली घेतोय आणि तो कुठं प्रोव्हाइड करतोय हे बघा, ह्या टर्बाइनला. मीन्स इट इज द इनपुट अँड इट इज द आउटपुट. मला सांगा, जर मी पर्टिक्युलर आता स्पीड मला काय करायचंय, लो करायचंय. लो करायचंय म्हणजे मला काय करायचं, टर्बाइनला मला पर्टिक्युलर स्पीड ही पर्टिक्युलर लो करायचंय. म्हणजे स्टीम काय करावं लागेल, मला कमी करावं लागेल. बॉयलर कडून येणारी जी काही स्टीम आहे ती पर्टिक्युलर स्टीम मला काय करावं लागेल, कमी करावं लागेल. लक्षात येते. म्हणजे मला हा पर्टिक्युलर जो काही पाथ आहे तो पर्टिक्युलर पाथ मला काय करावं लागेल, बंद करावं लागेल. आणि तो बंद कसा होईल, लुक ॲट हिअर. इथून स्टीम येईल आणि टर्बाइन कडे जात आहे. मग मला हा पाथ बंद करायचा आहे. म्हणजे हा जो एरो आहे तो मला काय करायचा आहे, अपवर्ड साइडला मूव्ह करावा लागेल. समजतंय, लक्षात येते जनरली. म्हणजे मला पर्टिक्युलर ह्या मेन पिस्टनची जी काही मेकॅनिझम आहे किंवा जी काही मुवमेंट आहे ती कुठल्या साईडला मूव्ह करावी लागेल, अपवर्ड साईडला मूव्ह करावी लागेल. समजतंय, लक्षात येते जनरल. आणि ती होते जर समजा तुम्ही लो प्रेशर ऑइल पर्टिक्युलर तुम्ही इन्सर्ट केला, आता हे बंद आहे. ओके, त्यामुळे पर्टिक्युलर प्रेशर हे पर्टिक्युलर येणार नाही इथं. ओके, प्रेशर येणार नाही म्हणजे तुमचा आपोआप काय होणार आहे, जास्त जर पर्टिक्युलर प्रेशर असेल तर डाऊनवर्ड साइडला मूव्ह होतो. पण प्रेशर कमी असेल तर काय होणार आहे, तुमचा पिस्टन अपवर्ड साइडला मुवमेंट होणार आहे पिस्टनची. आणि अपवर्ड साइडला मुवमेंट झाली म्हणजेच काय, तुमचा एरो हा पर्टिक्युलर ह्या पोर्शन मध्ये तुमचा एरो फिक्स बसेल. ओके, आणि स्पीड किंवा जी काही स्टीम आहे बॉयलर कडून येणारी त्याला जागा भेटणार आहे का आता इकडे यायला, नाही. म्हणजे तुम्ही तो पाथ काय करताय, बाय युझिंग दॅट एरो इज क्लोजिंग देअर. हळूहळू तुम्ही काय करताय, क्लोज करताय. म्हणजे मला सांगा, जर पर्टिक्युलर स्टीम टर्बाइन कडे गेली नाही, कमी प्रमाणामध्ये गेली तर तुमचा स्टीम टर्बाइन रोटेट होणार आहे का, कमी स्पीडने रोटेट होणार आहे. अँड इफ द स्पीड इज डिक्रीजिंग और लोअर देन फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो लोअर. लक्षात येते, फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे, कमी होणार आहे. हे कधी झालं सगळं, ज्या वेळेस तुम्ही हा स्पीड चेंजरचा लोअर साइड यूज केली. लोअर साइडला तुम्ही पर्टिक्युलर ह्याला मूव्ह केला. मूव्ह केल्यामुळे पर्टिक्युलर ए पॉइंट तुमचा डाऊनवर्ड साइडला गेला. बघा मी पूर्ण ऑपरेशन रिपीट करतोय, लुक ॲट द ऑनलाईन स्टुडंट्स. ओके,
स्पीड चेंजर मध्ये हा जो पॉइंट होता, जो पिस्टन होता पर्टिक्युलर तुमचा, किंवा जो आर्म होता, ओके, दॅट आर्म स्टार्ट्स टू लोअरिंग साइड. ओके, लोअरिंग साइडला तो मूव्ह होतोय. मूव्ह झाल्यामुळं ए पॉइंट तुमचा डाऊनवर्ड साइडला गेला. डाऊनवर्ड साइडला गेल्यामुळं बी पॉइंट आणि सी पॉइंट अपवर्ड साइडला गेले. अपवर्ड साइडला गेल्यामुळं लिंकेज मेकॅनिझमचा जो डी पॉइंट होता ते सगळे एकमेकांना लिंक होते. आणि अशा प्रकारे लिंक केलेले आहेत की जर समजा एक पॉइंट अपवर्ड जात असेल तर दुसरा पॉइंट ऑब्व्हियसली काय होणार आहे, डाऊनवर्ड साइडला जाणार आहे. त्यामुळं दिस पर्टिक्युलर डी पॉइंट क्लोजेस द हायड्रॉलिक एम्प्लिफायर. ह्या डी पॉइंटच्या ज्या काही स्ट्रिपमुळे तुमचा हायड्रॉलिक एम्प्लिफायर काय होतोय, क्लोज होतोय. अँड ड्यू टू द हाय प्रेशर ऑइल इज नॉट इन्सर्टेड इन युअर हायड्रॉलिक एम्प्लिफायर. म्हणजे हाय प्रेशरचं जे काही ऑइल आहे ते पर्टिक्युलर ऑइल तुमचं हायड्रॉलिक एम्प्लिफायर मध्ये इन्सर्ट होणार नाही. ड्यू टू दिस काय होईल, याच्यामुळं तुमच्या पर्टिक्युलर मेन पिस्टनवर प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. अँड ड्यू टू दिस पर्टिक्युलर डिक्रीजिंग इन प्रेशर ऑन अ मेन पिस्टन, that main piston starts to upward movement is there. And due to this upward movement, that arrow closes that path. तुमचा जो हा arrow आहे तो पर्टिक्युलर arrow काय करतोय, पाथ हा क्लोज करतोय. क्लोज केल्यामुळे जी काही बॉयलर मधली स्टीम आहे ती पर्टिक्युलर स्टीम तुमची काय टर्बाइन कडे येणारी कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, ड्यू टू दिस तुम्हाला पर्टिक्युलर टर्बाइनची स्पीड ही काय भेटणार आहे, कमी भेटणार आहे. मीन्स if the speed changer getting lower, then speed directly lower side ला भेटते, कमी भेटते. जनरली स्पीड काय भेटते, डिक्रीज भेटते. ओके, गेटिंग दिस पॉइंट? टेल मी ऑनलाइन स्टुडंट्स. ओके, एनी डाउट इन बिटवीन देम? हा, एनी डाउट? ओके ओके, आहे, सगळ्यांचं लक्ष आहे. हा, आता जर मला सांगा इन बिटवीन, ओके, लुक ॲट हिअर. हा, स्टॉप द आन्सर्स. लुक ॲट हिअर. इफ द स्पीड चेंजर गोज इन अ अपोजिट डायरेक्शन, दॅट इज द राईज डायरेक्शन इज. वरच्या साईडला जर तुम्ही, आता हे सगळं कुठं स्टडी केलं आपण, डाऊनवर्ड साईडला मूव्ह केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग एक्झॅक्टली अपोजिट तुम्हाला राईज साइडला भेटतं. जर तुम्ही तुमच्या स्पीड चेंजरचा जो काही आर्म आहे तो पर्टिक्युलर आर्म जर समजा तुम्ही राईज साइडला घेतला, ओके, दिस पर्टिक्युलर आर्म स्टार्ट्स टू मुवमेंट अपवर्ड साइड. ड्यू टू दिस ए पॉइंट स्टार्ट्स टू अपवर्ड, ओके, बी पॉइंट डाउनवर्ड साइड, ओके, सी पॉइंट इज ऑल्सो डाउनवर्ड साइड. डाउनवर्ड साइडला मूव्ह झाला म्हणजे डी पॉइंट काय झाला, अपवर्ड साइडला मूव्ह झाला. Due to this particular D point, that hydraulic amplifier opens the wall. Okay, हा एक प्रकारचा वॉलच आहे. That particular walls open and high pressure oil is getting inserted in that hydraulic amplifier. High pressure oil जर समजा इन्सर्ट झालं तर ते प्रेशर पर्टिक्युलर डायरेक्टली मेन पिस्टन कडे अप्लाय होणार आहे. ओके, इथं जे ऑइल इन्सर्ट झालं, आता मॅक्झिमम ऑइल इन्सर्ट झाले, आता त्या पर्टिक्युलर हाय प्रेशर ऑइल मुळे ह्या मेन पिस्टनवरचं प्रेशर इन्क्रीज होतं अँड दॅट पर्टिक्युलर मेन पिस्टन स्टार्ट्स टू मुव्हिंग डाऊनवर्ड साइड. डाऊनवर्ड साइड झाल्यामुळं जे काही बॉयलरचा जे काही स्टीम होती, ओके, व्हॉट इज दॅट स्टीम इज देअर, त्या पर्टिक्युलर स्टीम मुळे किंवा मॅक्झिमम स्टीम तुमची काय होणार आहे, कारण तुम्ही काय करताय, तो पाथ काय करताय, आता क्लिअर करताय. कारण हा ॲरो जर समजा मी इथून पर्टिक्युलर डाऊनवर्ड साइडला घेतला तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तो रस्ता काय होणार आहे, मोकळा होणार आहे जनरली. ओके, आणि ती जी काही स्टीम तयार होणार आहे बॉयलर मधली ती डायरेक्टली कुठं जाते, तुमच्या टर्बाइन कडे जाते. अँड इफ द स्टीम इज इन्क्रीजेस टुवर्ड्स द टर्बाइन, देन व्हॉट इज द इफेक्ट इन युअर स्पीड, दॅट इज द इन्क्रीजेस. ओके, टर्बाइन कडे जाणारी स्टीम जर समजा तुम्ही इन्क्रीज केलात तर त्याचा इफेक्ट काय होतोय, स्पीड ही पर्टिक्युलर इन्क्रीज होते. अँड इफ the speed is increases, what is the effect in your system frequency? Tell me. If the speed is increases by using this governing system, then that particular, what is the effect of that particular frequency? That is the increases. Okay, त्यांनाही समजलं, तुम्हालाही समजलं, लक्षात येते, समजतंय? बर, गव्हर्निंग सिस्टम का म्हणलं याला लक्षात आलं. मग
की जर समजा तुमची फ्रिक्वेन्सी कमी असेल तर ते वाढवतं, जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर तो कमी करतो. म्हणजे दोन्ही केसमध्ये तुम्हाला सिस्टीम ही वापरता येते. तुम्ही स्पीड कमी जास्त करा, फ्रिक्वेन्सी कमी जास्त होईल. लक्षात येते? समजतंय जनरल? ओके. So that is the theory about the each part. वर्किंग तर आपण पर्टिक्युलर बघितली, ऑपरेशन बघितलं. लक्षात ठेवा, जर तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजली असेल, तुमची एक्झाम ही पर्टिक्युलर एमसीक्यू टाईप होईल किंवा तुमची थेरी एक्झाम होईल, दोन्ही केसमध्ये इम्पॉर्टंट आहे. कधी? ज्या वेळेस तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजेल. ओके, समजलं तर लिहिता येतं, समजलं तर एमसीक्यू चे आन्सर्स हे देता येतात. त्यामुळं कन्सेप्ट लक्षात घ्या, कन्सेप्ट समजून घ्या. जर कोणी 10 दिवसानं जरी विचारलं, ही डायग्राम तुम्हाला दाखवली आणि 10 दिवसांनी जरी विचारलं किंवा ह्या डायग्राम मध्ये असं काय आहे किंवा वर्किंग काय आहे, तर तुम्ही सांगू शकता. पण मी जर समजा पर्टिक्युलर हे असं दाखवलं आणि ह्याला जर पर्टिक्युलर फक्त पॉइंट आउट करून जर तुम्हाला सांगितलं ही फ्रिक्वेन्सी आहे, ही चेंज होते, असं लक्षात येत नाही. ओके, त्यामुळं कन्सेप्ट जी आहे ती समजून घ्या. नंतर आपण लिहायचं तर आहेच, आयुष्यभर लिहायचंच आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी. ओके, त्यामुळं काय असं हे नाही. आणि ज्या 4 गोष्टी एक्स्ट्रा लिहितात समजलं तर, पाठ केला तर पर्टिक्युलर त्या 2 लाईन मधल्या पण 1 लाईनच लक्षात राहते त्यावेळेस, ज्यावेळेस तुम्ही लिहिताय त्यावेळेस. ओके, त्यासाठी फक्त एक सिस्टमॅटिक मॅनर मध्ये समजून घ्यायचं. एकदा समजलं की मग नंतर कधीही लिहिता येतं तुम्हाला व्यवस्थित. ओके, सो गेटिंग दिस फ्लायबॉल. ओके, आता तुम्हीच पर्टिक्युलर तुम्हाला जास्तीत जास्त अंडरस्टँड होता आता. ओके, तुम्हाला अगोदरच लक्षात येईल आता हे सगळं. तेच सगळं मांडलंय, फक्त प्रॉपर वर्डिंग मध्ये मांडलंय. ओके, इथं आता फ्लायबॉल स्पीड गव्हर्नर काय करतोय? दॅट इज द हार्ट ऑफ युअर सिस्टीम. ओके, तो काय आहे? मेन सिस्टीम मधला पार्ट आहे. तो काय करणार आहे? दॅट इज द स्प्रिंग इज लोकेटेड इन दॅट पर्टिक्युलर स्पीड गव्हर्नर. म्हणजे ती स्पीड जी काही स्प्रिंग आहे ती पर्टिक्युलर स्प्रिंग तुमची काय होते? ड्यू टू दिस लोअरिंग अँड रायझिंग ऑफ युअर पिस्टन, दॅट स्प्रिंग गेट्स कॉन्ट्रॅक्ट अँड एक्सपांड. फ्लायबॉल स्पीड गव्हर्नर मध्ये बघा आता इथं, ह्या स्प्रिंगचं काम काय आहे? ती स्प्रिंग पर्टिक्युलर एक्सपांड होते किंवा पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट होते. लोअर साईडला घेतला तर कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, अपवर्ड साईडला जर घेतला तर एक्सपांड होणार, ड्यू टू दॅट पर्टिक्युलर लिंकेज मेकॅनिझम जे कनेक्ट केलेलं आहे ते. ओके, दॅट इज द फ्लायबॉल स्पीड गव्हर्नर. आणि त्यावरूनच ह्या पुढची सगळी सिस्टीम रन होणार आहे. लक्षात येते? ती जर समजा स्प्रिंगच व्यवस्थित रन झाली नाही किंवा कॉन्ट्रॅक्ट झाली नाही किंवा एक्सपांड झाली नाही, तर पुढची जी काही सिस्टीम आहे ती रन होईल का? नाही. म्हणून त्याला आपण हार्ट ऑफ द सिस्टीम म्हणतो. लक्षात येते? स्पीड चेंजरचं काही काम नाहीये. तुम्ही फक्त काय करणार आहेत? तिथे एक तुम्ही पिस्टन किंवा आर्म प्रोव्हाइड केलाय, डाऊनवर्ड आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह करणार आहेत. लक्षात येते? तो मेन पार्ट नाहीये. मेन पार्ट कोणता आहे आपला? दॅट इज द फ्लायबॉल स्पीड गव्हर्नर इज देअर. आणि तिथं स्प्रिंग आपण लोकेट केलेली आहे. त्या पर्टिक्युलर स्प्रिंगचं एक्सपान्शन ओके बघा, फ्लायबॉल्स मूव्स आउटवर्ड्स, पॉइंट ई बी ऑन लिंकेज मेकॅनिझम मूव्स अपवर्ड्स. म्हणजे अपवर्ड डायरेक्शन मुवमेंट, डाऊनवर्ड डायरेक्शन मुवमेंट ती होते तिथं. अँड रिव्हर्स विल बी हॅपन इफ द स्पीड इज डिक्रीजेस. ओके, म्हणजे काही आहे त्याचं वर्डिंग आपण तिथं लोकेट केलेला. नेक्स्ट, लिंकेज मेकॅनिझम इज देअर. ए बी सी इज द रिजिड लिंक. म्हणजे एकमेकांना ते कनेक्ट केलेले आहेत. जसं पर्टिक्युलर ए मध्ये तुमचं चेंजेस होतात, बी आणि सी मध्ये सुद्धा चेंज होतात. तसंच पुढे ते पर्टिक्युलर काय केलेत बघा. रिजिड लिंक इज नथिंग बट दिस इज द रिजिड लिंक. म्हणजे खाली एक कुठला जर पॅरामीटर कंपोनंट जर कनेक्ट केला असेल तर तो रिजिड लिंक असेल. म्हणजे तो त्या दोन सिस्टीमला कनेक्ट करतो. ए बी सी मध्ये बी इज अ रिजिड लिंक आणि सी डी ई मध्ये पर्टिक्युलर डी इज अ रिजिड लिंक. लक्षात येते? समजतंय जनरल? बघा, सी डी ई मध्ये डी ही पर्टिक्युलर रिजिड लिंक आहे. समजतंय?
नेक्स्ट आहे दॅट इज द डीई प्रोव्हाइड्स द फीडबॅक फ्रॉम द स्टीम वॉल. डीई जी मुवमेंट आहे किंवा डीई ची जी काही स्ट्रीप आहे ती पर्टिक्युलर स्ट्रीप ही फीडबॅकवर काम करते. ओके, ती फीडबॅक प्रोव्हाइड करते. स्पीड जास्त झाली तर त्याला पर्टिक्युलर क्यू मुवमेंट करते जनरली त्याची. लक्षात येत आहे म्हणजे काय तुमच्या मेन पिस्टनची मुवमेंट आहे. ई कुठं कनेक्ट केलंय आपल्या मेन पिस्टनला. ह्यावरूनच तुमची मुवमेंट भेटणार आहे ना. ओके, ह्या पर्टिक्युलर मेन पिस्टन वरूनच तुमचा एरो तुमचा त्या पाथला क्लोज करणार आहे किंवा ओपन करणार आहे त्या वॉलला. ओके, नेक्स्ट आहे हायड्रॉलिक एम्प्लिफायर. व्हॉट इज द हायड्रॉलिक एम्प्लिफायर? मी सांगितलं की हाय प्रेशर ऑइल तुम्ही इन्सर्ट केलात, प्रेशर पर्टिक्युलर इन्क्रीज करण्याचं काम तुमच्या हायड्रॉलिक एम्प्लिफायरचं आहे. दॅट हायड्रॉलिक एम्प्लिफायर इन्क्रीजेस द प्रेशर ऑफ युअर ऑइल अँड प्रोव्हाइड्स द दॅट पर्टिक्युलर प्रेशर ऑन अ मेन पिस्टन. तुमच्या मेन पिस्टनकर फॉरवर्ड करण्याचं काम हे तुमच्या हायड्रॉलिक एम्प्लिफायरचं आहे. ओके, तेच लिहिलेलं आहे. विथ दिस अरेंजमेंट hydraulic amplification is obtained by the converting the movement of a lower pilot. म्हणजे लोअर साइडला मेन पिस्टनचा पर्टिक्युलर लोअर साइड किंवा अपवर्ड साइडची मुवमेंट तुमच्या पर्टिक्युलर त्या हायड्रॉलिक एम्प्लिफायर मुळे भेटते तुम्हाला. ओके, गेटिंग दिस पॉइंट. बघा, स्टीम वॉल ओपन अँड क्लोज अगेन्स्ट हाय प्रेशर इनलेट स्टीम. तुमचा जो वॉल आहे, ओके, स्टीम वॉल म्हणजे काय? दिस वन, दिस इज द स्टीम वॉल इन देअर. ह्या स्टीम वॉल मध्ये, ओके, ह्या स्टीम वॉलचं ओपनिंग किंवा क्लोजिंग हे कोणावर डिपेंड आहे? तुमच्या ह्या हायड्रॉलिक एम्प्लिफायर मधल्या प्रेशरवर. सिंपल. प्रेशर जास्त असेल तर वॉल ओपन होईल, प्रेशर कमी असेल तर वॉल काय होईल? क्लोज होईल. ओके, दॅट इज द हायड्रॉलिक एम्प्लिफायर. अँड नेक्स्ट वन दॅट इज द स्पीड चेंजर. सिंपल, इट स्टार्ट्स टू मूव्ह अपवर्ड अँड डाउनवर्ड डायरेक्शन. स्पीड चेंजर काय करणार आहे? सिंपल, अपवर्ड मध्ये मुवमेंट ओपन होते जनरली, अपवर्ड साइडला मुवमेंट ओपन होते जनरल, अँड डाउनवर्ड साइडला पर्टिक्युलर क्लोज होते. समजतंय? लक्षात येते? दॅट इज द ओव्हरऑल स्पीड टर्बाइन गव्हर्निंग सिस्टीम इज देअर. ओके, दिस इज द टर्बाइन स्पीड गव्हर्निंग सिस्टीम. गेटिंग दिस पॉइंट एव्हरीवन? टेल मी, कोण आलं रे? आता कशाला आलास रे गोवर्धन केसरे? हा हा, okay, stop the answers. I will share the attendance link to you. Okay, please click on the